नमस्कार. मनाचे श्लोक बघतोय आपण. आजचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 18. पहिल्यांदा श्लोक बघूया. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणी. म्हणजे काय, मना तू भगवंता वाचून इतर कशाचीही वासना ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती करू नकोस. वेद शास्त्र पुराण ज्या भगवंताचं वर्णन करतात त्याचंच वर्णन करणं हे खरं योग्य आहे. अतिशय या जगामध्ये अतिशय उपयोगी पडणारं असं गोष्ट समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितली आहे. काय स्तुती. समोरच्याची आपण स्तुती करतो, खरं तर फार कमी वेळा करतो आणि मनापासून तर फारच कमी वेळा करतो. मग ही जी स्तुती करतो माणसाची, एकतर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी हवं असतं कदाचित, किंवा कधी आपण अगदी निर्मळ मनाने सुद्धा करतो. पण तू जर हा तुझा पायंडा ठेवलास किंवा ही तुझी वागायची पद्धत ठेवलीस की कायम स्तुती करायची दुसऱ्याची, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण बघतो आजूबाजूला अनेक नेते मंडळी म्हणा किंवा कुठलीही मोठी मंडळी असेल, त्यांच्या आजूबाजूला अशी स्तुती करणारी लोक असतात. आणि मग जर त्या स्तुतीमध्ये तो माणूस भारावून गेला किंवा ती स्तुती प्रत्येकाला खरी मानत गेला, तर अर्थातच त्याची प्रगती कुठेतरी खुंटते, कुठेतरी तो थांबतो आणि स्तुती करणारी माणसं मग पांगायला लागतात. तर त्यामुळे माणसा तू अशी उगीच स्तुती करण्यामध्ये तुझं आयुष्य, तुझे शब्द, तुझे विचार व्यर्थ घालवू नकोस. कारण तू स्तुती करणार आहेस त्याच्यातून तुला काही हवं आहे का? हां, कोणाची तरी स्तुती करून तुला काहीतरी मिळणार असेल, तर ते जे काही तुला मिळणार आहे आणि जे मिळण्याकरता म्हणून तू स्तुती करतोयस, तर त्याच्यातनं तुला एक तर आनंद मिळणारच नाही. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की जी काही गोष्ट मिळावी म्हणून तू स्तुती करतोयस, ती गोष्ट तुला तत्कालिक किंवा टेम्पररी आनंद देईल. पण ईश्वराची जर तू भक्ती केलीस, त्याची स्तुती केलीस, तर त्याच्याकडून ज्या लहरी येतील, जी स्पंदनं येतील, ती तुझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण करतील. बरं, ही स्तुती तुला काही रचायची आहे, तुला काही त्याच्यावर म्हणायचं आहे, तुला काही रचना करायची आहे, अशी काहीही गरज नाही. शास्त्र पुराणांमध्ये अनेक अशा देवांच्या स्तुती दिलेल्या आहेत. त्या तू म्हण, त्या तू वाच, त्याचं मनन कर आणि तुझं सदैव लक्ष त्या परमेश्वराकडे कर. कारण तो परमेश्वर जो आहे तो अनंत हाताने आपली काळजी घेत असतो आणि तो प्रत्येक वेळेला आपल्या हिताचं काहीतरी करत असतो. त्यामुळे त्याची स्तुती केल्यामुळे तुझं कल्याण होईल आणि तू जी काय एनर्जी घालशील स्तुती करण्यामध्ये, त्याचं काही ना काहीतरी फळ तुला नक्की मिळेल. जसं आपण म्हणतो की आपण देवळात का जातो, तर तिथल्या व्हायब्रेशन्स खूप चांगल्या असतात, मनाला शांत वाटतं, तिथली ऊर्जा स्वीकारायला आपण जातो. अगदी देवळात न जाता एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलात तरी सुद्धा मन एकदम प्रसन्न होतं. 2 दिवसाला जरी आपण बाहेर फिरायला गेलो तरी आपण एक छान ऊर्जा घेऊन जवळ येतो आणि मग पुन्हा ती ऊर्जा आपल्याला आपल्या बाकीच्या रोजच्या जीवनाकरता उपयोगी पडते. तशीच जर तू भगवंताकडे, जिथे मुळातच खूप सकारात्मकता आहे, निखळ निव्वळ प्रेम आहे, त्याची स्तुती करण्यामध्ये, त्याचं गुणगायन करण्यामध्ये तू तुझी जी काही विचारधारा आहे, तुझ्या जी काही मनाची शक्ती आहे,
जी काय शब्दांची ताकद आहे ती तिकडेच खर्च कर, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. तर आपण सुद्धा ह्याच्या पुढे दुसऱ्या कोणाविषयी बोलायचं, उगीचच त्याची स्तुती करायची, आपला स्वार्थ ठेवून कोणाची तरी स्तुती करायची, ह्या सगळ्या भानगडीत न पडता आपण केवळ परमेश्वराच्या स्तुतीमध्ये रममाण होण्याची स्वतःच्या मनाला जर सवय लावली तर आपण या जन्मातनं खूप काही घेऊन जाऊ. हेच त्यांना सांगायचं आहे. धन्यवाद.